विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, की विथ इंटरव्ह्यूला जे आहेत, विथ इंटरव्ह्यूला तुमचे जे टेट स्कोर आहे त्या स्कोरच्या नुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामध्ये काहीही बदल केल्या जाणार नाही. तो जो स्कोर आहे त्या स्कोरच्या हिशोबाने तुमची मेरिट तयार होणार आहे, तुम्ही जे प्रिफरन्स दिले त्या संदर्भाने विदाऊट इंटरव्ह्यूला. आणि विथ इंटरव्ह्यूला असं आहे की विथ इंटरव्ह्यूला तुमचा जो टेट स्कोर आहे त्यातले 75% मार्क, 8 व्यावसायिक पात्रतेचे मार्क, 7 शैक्षणिक पात्रतेचे मार्क, म्हणजे जे 75 आणि 15 90, आणि राहिलेले 10 हे संस्थेच्या हातात आहेत. 10 पैकी 4 मार्क तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्थेला देणंच आहे. इथे फरक आहे, लक्षात घ्या की तुमचं इथे जे विथ इंटरव्ह्यूला 10 मार्क हे संस्थेच्या हातात आहेत आणि 90 मार्क हा तुमच्याकडे अगोदर जे डॉक्युमेंट आहेत किंवा तुमची पात्रता आहे, शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल, या दोन्हीच्या संदर्भात आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत या संदर्भामध्ये आणि कॉलवरही त्यांचं तसं बोलणं होत आहे, म्हणून परत एकदा या संदर्भामध्ये व्हिडिओ देणं आवश्यक वाटलं. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित करणं आवश्यक आहे. आणि आत्तापासूनच तुमची जी अतिरिक्त पात्रता असेल, आता BEd धारक आहे तर BEd धारकासाठी अतिरिक्त शैक्षणिक पात्रता काय असू शकते? मग MAd असू शकतं किंवा MA एज्युकेशन केलेलं असेल तर ती अतिरिक्त व्यावसायिक पात्रता असू शकते. आणि एखाद्या पोस्टसाठी तुम्हाला समजा तुम्ही 12वी पास आहात आणि 12वीवर तुमचं DEd झालेलं आहे आणि तुमची शैक्षणिक पात्रता 12वी आहे, व्यावसायिक पात्रता DEd आहे, पण DEd सोबत जर तुमचं BEd असेल तर ती झाली अतिरिक्त पात्रता. मग त्याच्यासाठीचे 2 गुण तुम्हाला भेटणार. शिवाय तुमची 12वी आहे, 12वी असताना 12वी बेसवरच तुमचं 1ली ते 5वीपर्यंत सिलेक्शन आहे, पण तुमच्यासाठी विथ इंटरव्ह्यूसाठी सांगतोय मी हे, तुमच्याजवळ BA सुद्धा आहे आणि MA सुद्धा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडतील. म्हणजे अतिरिक्त पात्रतेचे जे गुण आहेत ते मात्र एकच पदवी आहे. तुम्ही BA एखाद्या विषयातून केले, काही विषय घेऊन केलेला आहे आणि पुन्हा दुसरीकडेही BA केले तर एकाच पदवीसाठी डबल मार्क भेटणार नाहीत. किंवा तुम्ही PG केलेली आहे, PGचे मार्क अतिरिक्त पात्रता आहे, एकदाच केली आहे तर, कारण मार्क मर्यादित आहेत, 2च मार्क आहेत, त्यामुळे तुम्हाला तुम्ही 4 वेळेस जरी PG केलेली असली तरी ते 2च मार्क पडणार आहेत. तिथे मात्र तुम्हाला अतिरिक्त मार्क दिले जाणार नाहीत की नाही सर माझ्याकडे तर 4 डिग्री आहेत, मग आता 4 PG आहेत, मग मला त्याचे मार्क भेटतील का? नाही. आता इथे एक संभ्रम आहे की नेटसेटसारखं क्वालिफिकेशन तुमची अतिरिक्त पात्रता म्हणून ग्राह्य धरल्या जाणार का? आता समजा विषय शिक्षकाच्या जागा आहेत, विषय शिक्षकांच्या जागा आहेत, एखाद्या शिक्षकाने काय केलेलं आहे मराठीमध्ये किंवा इतिहासामध्ये तो नेटसेट आहे, मग अशा वेळेस ती पात्रता गृहीत धरली जाणार की नाही या संदर्भामध्ये आपल्याला पवित्र पोर्टल करून स्पष्टीकरण आवश्यक आहे. आपण त्याची वाट बघूया आणि त्या संदर्भात आल्यानंतर आपण अजून डिटेल व्हिडिओ या संदर्भामध्ये देऊयात. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता. आपापले स्कोअर्स तयार करून ठेवा. पात्रता, अतिरिक्त पात्रता, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता यांच्या अतिरिक्त किती गुण भेटणार आहेत की भेटणारच नाही आहेत आपल्याला, आणि आपला 75% टेटचा स्कोअर, आणि विथ इंटरव्ह्यूला तुम्हाला कमीत कमी 4 मार्क तुम्ही गृहीत धरू शकता. अशा प्रकारे आपला स्कोअर तयार करून ठेवा आणि बऱ्यापैकी मार्क असतील अशांनी किंवा ज्यांना वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये आपला स्कोअर व्यक्त करू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.